तर असा चक्रा क्लॉकवाईज फिरून काम करतो, कुठलाही चक्र. मग हे सगळं त्या लेव्हलचा चक्र तर पहिला ते त्या लेअरवर सगळं करतो. मग आता ही ऊर्जा खेचली चक्राने आणि शरीराला दिली, म्हणून आजार हे पहिल्यांदा इमोशनल लेअर ऑरा मध्ये उतरतात. आजार कधीही फिजिकल शरीरात येत नाहीत. आजार हे इथे असतात, इथे. म्हणजे आजार आपल्या विचारांमध्ये असतात, आजार आपल्या इमोशन्स भावनांमध्ये असतात, आजार आपल्या मनामध्ये असतात, आजार आपल्या बुद्धीने डोक्याने खेचलेले असतात. त्याचा ऍक्सिडेंट, अरे आपला झाला तर, अरे याचा झाला तर, त्याला कॅन्सर, आपल्याला झाला तर, ह्याला झाला तर. ही बुद्धी, इथे आजार निर्माण होतात. आणि सगळे आजार 95% सायकोसोमॅटिक आहेत. इथनच तयार होतात 95% आजार. कारण आपण इथेच असतो सारखं. मन, विचार, बुद्धी, मन, विचार, बुद्धी, भावना. कॅन्सर, 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 डोक्यात कॅन्सरचं थैमान, पेशींना ऊर्जा मिळत नाही. हे सगळं इथून चक्र आणतो, क्लॉकवाईज फिरतो. घे घे. मला बोलता नाही येत, मला नाही मनोगत सांगायचं, मला न नीट बोलता नाही येत, मला न अडखळता येतं, मला न नीट मुद्देसूद नाही बोलता येत, मी नाही मनोगत करत. भीती, भीती, भीती. घे 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 घे. असं चक्रा करतो, क्लॉकवाईज फिरतो. आता काय करतो चक्रा? आता अँटी क्लॉकवाईज सुद्धा फिरतो. ऊर्जा आहे ना ती, ऊर्जा आहे. चक्र काही असं फिजिकल नाही. कळलं सगळे आजार कसे आपण आणतो शरीरात? आपलेच आचार, आपलेच विचार, आपलेच बुद्धी. कोणीही आपलं काही बिघडू शकत नाही दुनियेतलं. लक्षात घ्या. आपली ऊर्जा खूप स्ट्रॉंग असेल तर. पण आपली ऊर्जा स्ट्रॉंग नाही, भरभक्कम नाहीये, म्हणून आपलं बिघडू लागतं. ठीक आहे. आता काय करतो चक्रा? आता उलट पण काम करतो. आता माझ्या मुलाधारात काय आहे? स्वादिष्टान काय उलट उलट पण फिरतो. आता माझ्या मुलाधारात सगळं बॅलन्स केलंय, ओपन केलंय, कळलंय सगळं. क्लीन्स केलाय, पेंडुलम वापरलाय, अफर्मेशन्स वापरली, कलर वापरले, अन्न ग्रहण करायला सुरुवात केली. आता माझा मुलाधार बॅलन्स, लाल कलरचं खाल्लंय, सगळं खाल्लंय, अफर्मेशन्स घेतलीयेत. मुलाधार माझा आता ओपन आहे, बॅलन्स आहे, ऍक्टिव्हेट झालेला आहे. आता परत तो खेचतो 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 आणि उलटा फिरायला लागतो. आता तोच इमोशन्स तयार करतो. पैसा समृद्ध झालीये. ए छान, दात बळकट झालेत. तुझा ग्लो झाला. हा 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 हा. गेले 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 गेले. आता या शरीरापासून, या ह्याच्यापासून सुद्धा शेवटी ते इमोशन्स आणि हे पण आहे. पण शरीर मुलाधार बॅलन्स झालाय ना आता. मुलाधार बॅलन्स झालाय. पैसा खेचणार आहे, तो जाणार आहे मुलाधार बॅलन्स इमोशनलला. तो मुलाधार स्ट्रॉंग फिजिकल मुलाधार केलेला, तिथे काही ऊर्जा छान छान घ्यायला लागलोय आपण. इमोशनल लेअर सगळे स्वच्छ केलेत, विचार स्वच्छ केलेत, मन स्वच्छ केलंय. मुलाधार चांगला झालाय, ऊर्जा छान घ्यायला लागली, ऊर्जा मांड्यांना जायला लागली, गुडघ्यांना जायला लागली. दुखणे थांबलेत अहो. अहो वजन कमी झालंय, अहो केस मजबूत झालेत, अहो स्किन ग्लो झालीये. फिजिकल मध्ये पण बदल झाले. मुलाधाराचं जे काही सेक्स ऑर्गन्स आहेत, मुलाधार जिथे आहेत ते ऑर्गन मी ठकठीक केले बंद लावून. म्हणून त्या एकमेव मातेला म्हटलं, बाई तू बंदाचंही निरीक्षण केलंस ग. मला कळलं नाही असं नाही. मुद्दाम लोकांचं लक्ष खेचायला. बघा बंद पण येते आहेत, या चक्रा ध्यानात बंद पण लावले. बंधाने मिरॅकल्स होतात. किती जणांनी त्याच्याकडे लक्ष दिलं, तर हे बंधही लावले. मग आता तिथे फिजिकल माझं जे काही ऑर्गन्स आहेत ते सक्षम झालेत. मग हे सक्षम ऑर्गन माझा विचार चांगला करणार आहेत, आचार चांगला करणार आहे, इमोशन्स भावना चांगल्या करणार आहेत, माझं मन चांगलं करणार आहे. आता यामुळं माझं काय सुदृढ झालं? मांड्या तर झाल्या, गुडघे तर झाले, पाय तर झाले, दुखणं खुपणं थांबलं. आता माझ्या विचारांना समृद्धी येणार आहे, माझ्या भावना चांगल्या होणार आहे, इमोशन चांगले होणार आहे, मन चांगलं होणार आहे, बुद्धी चांगलं होणार आहे. हेच तर सगळं शिकवते तुम्हाला. आता सोल लेअरवर झालं अमृता मॅडमनी एक जंप मारून, आणि आपण अजूनच खालच्या स्तराला आहोत.
सोल लेवलनी कधी विचार करणार? आपल्याला तर मोनाडला जायचंय आता एप्रिल पासून, आणि आपण तर खालीच बसतोय अजून. म्हणून हे 2 कोर्स परत करा म्हटले. मग इतकं हे महत्व आहे. म्हणजे चक्र हे दुसरं तिसरं काही नसून माझा विचार, भावना, इमोशन्स, मन, बुद्धी आपोआप माझ्या चौथ्या चक्रापर्यंत येणार आहे. हृदय चक्र माझा शुद्ध होणार आहे, चौथा डायमेन्शन. आणि मग माझा हृदयाचा ऑरा स्ट्रॉंग झाला, क्लिअर झाला. मनात आले की पैसे, मनात आले की गोष्टी, हे घडतंय, घडतंय, घडणार आहे. ऊर्जा पण जादूमय आहे, पूर्वीसारखं नाही राहिलं आता. तर हे आहे. मग पाचवं, हे पाचवा आयाम, हा हा ब्रह्मांडाचं द्वार. मग हे सगळं चक्रा म्हणजे आपल्याला काही ध्यान, तुम्ही ध्यान ना, मी तुम्हाला सांगते 24 तास ध्यान करत बसा. ध्यानामुळे विचार चांगले होतात, ध्यानामुळे तटस्थता येते, ध्यानामुळे विरक्ती येते. पण जे हवंय ना जीवनात, सगळं उपभोगायचंय ना, तर तुम्हाला मी सांगते त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तुम्ही विरक्त होणार असाल तर बसा ध्यान करत. तुम्हाला विरक्ती हवी, बसा ध्यान करत. तुम्हाला मटेरियलिस्टिक गोष्टी हव्यात तर मी सांगते त्या पद्धतीने ध्यान करा. आणि आता हे सगळं सांगतात की व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्सनी तुम्ही असेंड पण होता, मुक्त पण होता. अहो लेटेस्ट टेक्निक्स आहेत ही सगळी. फ्री विल तयार करायची, साकार झालेली बघायची. चला मुक्त होऊ मध्ये आहेत अफर्मेशन्स, ध्यान प्रकार तसे. तर चला आता मीच करते. मॅडम मी करू का? माझं आहेच आहे चालू. मॅडम. हो मॅडम. मॅडम. मी उघडलंय. अमृता मॅडम, हा, आवाज येतोय का माझा तुम्हाला? तुमचा कमी येतोय. तुम्ही ओपन केलंय का? हा, मी ओपन केलंय. फक्त हा मग आपला ध्यान करायची. रंगमंचाचा ग्रुप जो आहे तो तुम्ही सेटिंग ऍडमिनचं केलंय ना, त्यामुळे मी तिथे लिंक पाठवू शकत नाही. नाही मी तुम्हाला काय देते की, ठीक आहे चला. ठीक आहे. अरे हा, होस्ट नाही येत आहे याच्यात. ठीक आहे, तुम्हाला होस्ट करते. चला, होस्ट नाही येत ऑप्शन. ठीक आहे, केलं होस्ट मॅडम, घ्या. तर हे ठीक आहे. सगळ्यांनी विचार करूयात. आणि हे म्हणून लिखाण दिलेलं आहे. लिखाणाचं प्रयोजन या इमोशन बुद्धिमय लेअरवर काम करा, मग तसं लिखाण करा. कॉपी करू नका, कॉपीने काही होणार नाहीये. विचार करा. मॅडम करा सुरू. तर आता स्वादिष्टान चक्राच्या अफर्मेशन्स या पद्धतीने ऐका, विचारपूर्वक, फिलिंग्स घालून. करताय ना मॅडम? आता आपल्याला करायचंय स्वादिष्टान चक्रावरील ध्यान. स्वादिष्टान चक्र हे आपल्या शरीरामध्ये चक्रापासून थोडी वर, या चक्राच्या 6 पाकळ्या म्हणजे प्रतिकात्मक आहेत. प्रत्येक पाकळी ही नकारात्मक लक्षण दाखवते, प्रतिनिधित्व करते. आणि म्हणूनच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला सुद्धा या चक्राच्या
परिस्थितीनुसार, आरोग्यानुसार ठरवला जातो. या चक्राचं तत्व आहे वॉटर, पाणी. म्हणून मग आपण वरुण मुद्रा करायची आहे. मग पाण्याचं काय काय फंक्शन असतं शरीरात? पाण्याचे रिलेटेड ब्लड असतं, फ्लुइड असतं, सॅलिव्हा असतो, लाळ असते तोंडातील, किडनी असते, लिव्हर आणि ग्लँड्स यांचं आरोग्य या चक्राच्या परिस्थितीनुसार ठरवतो. आणि म्हणूनच आपण आज या चक्राला भरभक्कम करणार आहोत, ओपन करणार आहोत, यातले ब्लॉकेजेस काढून टाकणार आहोत ध्यान करण्यामुळे. या चक्रावरचं ध्यान करताना आपण अनेक थेरपी वापरणार आहोत. वॉटर थेरपी वापरणार आहोत, कलर थेरपी वापरणार आहोत, मुद्रा थेरपी वापरणार आहोत, साऊंड थेरपी वापरणार आहोत. या चक्राचा बीजमंत्र आहे वाम. आणि मी जेव्हा जेव्हा म्हणेल तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या पाठोपाठ पण म्हणायचं आहे. चला आता आपण वरुण मुद्रा करून घेणार आहोत. म्हणजे या चक्राचं जे पाण्याचं तत्व आहे, वॉटर तत्व आहे, ते आपण बॅलन्स करणार आहोत मुद्रेची जोड देऊन. ही मुद्रा आपलं ध्यान होस्तर पूर्णपणे करायची आहे. वरुण मुद्रा अतिशय सोपी आहे. करंगळी अंगठ्यावर थोडीशी प्रेस करायची आणि बाकीची 3 बोटं उरलेली ही अशी सरळ ठेवायची. आता ही वरुण मुद्रा केल्याने काय होतं?